ज्ञानेश्वर महाराजांचे आई वडील सुद्धा वारकरी होते. त्यांच्या घरामध्ये वारीची परंपरा होती. ज्ञानेश्वर महाराजांचं योगदान काय? प्रोफेसर डॉक्टर सदानंद मोरे सरांनी यावर खूप उत्तम विश्लेषण केलं. ते म्हणाले, कोणताही पंथ पूर्णत्वाला जर जायचं असेल तर त्याच्यासाठी काही गोष्टी लागतात. एक पहिली गोष्ट लागते, उपासना पद्धती लागते. दुसरी गोष्ट दैवत लागतं आणि तिसरा गोष्ट जी लागते तो तात्विक ग्रंथ लागत असतो. ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदर विठोबा नावाचा देव होताच. त्याला वारीला जाणारे भाविकही होते, उपासना पद्धती होती. काय नव्हती? तात्विक ग्रंथाची जोड नव्हती. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि वारकरी संप्रदायाला पहिला एक सिस्टमॅटिक फिलॉसॉफिकल ग्रंथ मिळाला, तात्विक ग्रंथ मिळाला, एक तात्विक भाष्य मिळालं आणि त्याच्यामुळे वारकरी संप्रदाय जो आहे ना तो परिपूर्ण झालेला आपल्याला दिसून येतो. ज्ञानदेवी रचिला पाया हे जे आपण म्हणतो त्याच्या मागचं कारण जे संतांपासून एक वैचारिक चळवळ मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाली. त्याच्या अगोदर देव पण होता विठोबा नावाचा आणि पंढरपूरची वारी सुद्धा होती.